लक्ष्मी कुबेराभ्यां नमः। हे पूजन करत असताना आपण लक्ष्मीला आवाहनापासून सुरुवात करणार आहोत आणि मग पूर्वी म्हटल्याप्रमाणे या पूजेला सुरुवात करत आहोत। ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मृता। श्री महालक्ष्मी कुबेराभ्यां नमः। आवाहयामि। आता या सर्वप्रथम पूजेला सुरुवात करत असताना आचमन करणारे ओम केशवाय नमः। आपल्याला ज्या वेळेला देवतेचं आवाहन करायचं असतं त्यावेळेला हातामध्ये आपण 4 अक्षता घेणार, कारण या धान्यावरती आपण आपले विचार असे सर्व एकत्रित करून ते देवतेला अर्पण करणार आहोत। तेव्हा या ठिकाणी या सर्व महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि या महालक्ष्मीचं असं हे सर्व आवाहन करत आहोत की आपल्याला ती समृद्धी देणार। यासाठी म्हणून या देवतांना या ठिकाणी आपण आवाहन केलेलं आहे। त्यानंतर आवाहनानंतर देवतेला आपण पाद्य म्हणजे जल अर्पण करणार आहोत। तेव्हा अशा तऱ्हेने जल असं पाद्य पूजा आपण केल्यानंतर आता देवतेला आपण बसायला सुप्रतिष्ठितमस्तु आसन अर्पण केलेलं आहे। नेहमी आपल्याकडून ज्या काही उणिवा होतील त्यासाठी नमस्कार करून आपण हे सर्व भावपूर्ण करत आहोत अशा तऱ्हेची मनामध्ये नेहमी संकल्पना ठेवायची। देवतेला वस्त्र, अलंकार, अक्षता अशा तऱ्हेने सर्व अर्पण केल्यानंतर देवतेला गंध अर्पण करणार आहोत आणि गंध अर्पण केल्यानंतर या ठिकाणी हे जे वह्या ठेवलेल्या आहेत, ही जी अकाउंट्स ठेवायची पुस्तकं असतात, त्या पुस्तकामध्ये एक पूजेचं पानही असतं आणि त्यामध्ये लक्ष्मीचं असं गजलक्ष्मीचं हे चित्र आहे। म्हणजे जी लक्ष्मी समृद्धी म्हणून समजली जाते, म्हणजे सर्व संपत्तीमधली आपली जी संकल्पना आहे की आपल्याला त्या संपत्तीचा आशीर्वाद आणि उपयोग मिळावा, त्या शक्तीचं प्रतीक म्हणून जी समृद्धी, त्या समृद्धीचं स्वरूप अशी गजलक्ष्मी, तिचं आतमध्ये या ठिकाणी चित्र ठेवलेलं असतं। हरिद्राम कुंकुमम नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि। अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी सर्व हे देवतेला अर्पण केलंय। यानंतर ऋतुकालोद्भव पुष्पाणी, जी फुलं सुगंधित अशी असतील ती सर्व देवतेला अर्पण करायची। धूप दीप श्री लक्ष्मी कुबेराभ्यां नमः। धूपम समर्पयामि दीपंच समर्पयामि। अशा तऱ्हेने आपण त्यांना धूप दीप अर्पण करायचे। आणि नैवेद्य दाखवायचा। तेव्हा या ठिकाणी लक्ष्मीपूजन असलं तर आपण हे जे गुळधणे, साळीच्या लाह्या या व्हायच्या, त्यांचा नैवेद्यही दाखवायचा। त्याबरोबर दुधाचा नैवेद्य हा अवश्य दाखवायचाच असतो। दर शुक्रवारी ही जी संपत्ती आहे त्या या सर्व धनामध्ये आपण हे पहिल्यापासून या आजच्या पूजेच्या दिवशी असं हे आपण धन यामध्ये वाढवत आहोत। आणि आता आपण नैवेद्य दाखवणार।
परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी। आणि त्यानंतर सर्व तऱ्हेचे उपचार म्हणून गंधाक्षत पुष्प हे नेहमी व्हायचं असतं, की सर्व राजोपचार जे आहेत ते त्याच्यामध्ये समाविष्ट असतात। लक्ष्मी नमोस्तुते। त्याचबरोबर आपण जी महाआरती दाखवणार, आरती करणार, ती आरती करावी किंवा दीप दाखवायचा। भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्चात शांतिं प्रयच्छ मे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तुते। की आपण जरी धनसंपत्ती किती मिळवली तरी ती आपल्याला उपयोगी पडावी, आपल्याला त्याचा वापर करता यावा, हा आशीर्वाद महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा या महालक्ष्मीने आपल्याला द्यावा, तरच आपल्याला त्या सर्व संपत्तीचा उपयोग होतो आणि आपली भरभराट होते, आपल्या कुटुंबाची वृद्धी होते आणि आपल्याला शांती मिळून सुद्धा सुख मिळतं। सुख आणि शांती जर एकत्र मिळाल्या तरच त्या उपयोगाच्या असतात आणि ते द्याव्या अशी ही देवीजवळ आपण प्रार्थना करूया। जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततनमः प्रकृते भद्रायै नियताः पण्टा स्मृतां महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे। जय देवी आयंबे जगदंबे महालक्ष्मी देवता। सहसा पूजा संपल्यानंतर आपल्याला शांती मिळावी अशा दृष्टीने पुन्हा 2 वेळा आचमन करण्याची पद्धत असते। पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर् भवे नित्यं विष्णवे नमो विष्णवे वरदा शुभा महालक्ष्मी नमोस्तुते। एकदा का समृद्धी आपल्या मनात म्हणा, शरीरात म्हणा, नशिबात म्हणा आणि आशीर्वाद रूपाने असली तरच मग आता उद्या येणारा जो पाडवा आहे, उद्या दिवाळीचा पाडव्याचा दिवस, हा मोठा 3.5 मुहूर्तापैकीचा मुहूर्त। सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची आणि त्यापूर्वी उठणं, तेल लावून अभ्यंग करायचं, असं सर्व आवश्यक आहे। आणि ते झाल्यानंतर मग नूतन वस्त्र म्हणजे नवीन छान कपडे दागिने घालून देवदर्शन घ्यायचं। असा हा पाडव्याचा दिवस उद्या आपल्याला जर आनंदात घालवायचा असेल तर त्यापूर्वी आपण या परमोच्च बिंदूला जे आलेलो आहोत की लक्ष्मी पूजन म्हणजे सगळ्या शक्तीची उपासना केली की त्या शक्तीच्याच सामर्थ्यावरती, त्या शक्तीच्या कृपेने आपल्याला पाडवाच नव्हे तर संपूर्ण वर्ष आनंदाने जगता येईल। आणि मग जे आपण म्हणतो ना, ही दिवाळी सुखाची, समाधानाची, आनंदाची, मैत्रीपूर्ण, शांतीची जावो, ते सर्व खरं ठरेल।